अरे वीर शिवा राणा प्रताप का गूंज उठा वो नारा है, गर्व से को हम हिंदू है, हिंदुस्तान हमारा है. कधीतरी वाटू द्या, मी हिंदू आहे आणि हा हिंदुस्तान माझा आहे, हा देश माझा आहे, मी या देशाचा, याचा स्वाभिमान बाळगणं गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा सांगेल, आपण आपल्या धर्म कार्याला मदत करत चला. एखादा जर आपल्या धर्माचं कार्य करत असेल तर आपण त्याला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. लक्षात ठेवा, आपल्या धर्म कार्याला आपण मदत करा. भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपण आपल्या संस्कृतीला जपा. श्रीमंती कोणती आहे? भाकरी बरोबर भूक असावी, अंथरुणा बरोबर झोप असावी आणि श्रीमंती बरोबर दान असावं. हा जगातला एक नंबरचा श्रीमंत. भाकर आहे, भूक नाही, दरिद्री आहे. अंथरुण आहे, झोप नाही, दरिद्री आहे. पैसा असून दान करत नसेल तर दरिद्री आहे. काय जाळायचं का त्याच्या पैशाला? चला बोला. पैशानं श्रीमंत असणारे माणसं कदाचित विचारानं भिकारी पण असू शकतात. म्हणून विचाराची श्रीमंती गरजेची आहे. आज शिक्षेबरोबर दीक्षेची गरज आहे. शरीराचं वजन वाढलं तर व्यायाम करावं आणि धनाचं वजन वाढलं तर दान करावं. महत्वाचा मुद्दा आहे. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे. मुसलमान लोक संपत्तीतला 12वा हिस्सा अल्लासाठी काढतात. तुम्ही विचारून घ्या, मुसलमान लोक संपत्तीतला 12वा हिस्सा अल्लासाठी काढतात. आपण 10% आपल्या देवासाठी काढलं पाहिजे, गरजेचं आहे. धर्म कार्याला मदत करत चला. आणि जाता जाता पुन्हा एकदा सांगेल, जातीत वाटू नका. वंजारी, मराठी, कोळी, साळी, धनगर, भिल्ला, हटकर, राजपूत या जातीत वाटू नका. आज विचित्र परिस्थिती आहे महाराज या महाराष्ट्रावर. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, आपापसातले मैत्री नाते संबंध जपा. आरक्षण थांबवणं ओबीसीच्या हातात नाही, बरोबर आहे, आणि आरक्षण देणंही त्यांच्या हातात नाही. म्हणून आपले आपले नाते मैत्री संबंध जपा. ह्या गोष्टी गरजेच्या आहे. आणि माझी विनंती आहे, इथं आपण कोणीही आत्महत्येकडे प्रवृत्त होऊ नका. आज जो चाललेला मुद्दा आहे, बऱ्याच मुलांच्या आत्महत्या व्हायला लागल्या. म्हणून हात जोडून विनंती आहे, आत्महत्या करणं हा पर्याय नाही आहे. आपण आपल्या देशा धर्माबद्दल स्वाभिमान बाळगणं गरजेचं आहे. एवढीच जाता जाता या ठिकाणी विनंती करणार आहे. आणि पुन्हा एकदा आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी ज्यांनी आयोजित केलेला आहे, आतुरता राहिलेली नाही, आज तळमळ नाही राहिली आपल्या धर्माबद्दल. आणि आज आपल्या धर्माबद्दल जर आपली तळमळ नसेल, आपल्या धर्मावर जर आपली श्रद्धा नसेल, तर येणारा काळ आपल्यासाठी अवघड असेल. लक्षात ठेवा, कोटीनं रुपये असू द्या तुमच्याकडं, पण जर धर्मच नाही टिकला तर काय करायचंय त्या पैशाला? चला बोल. धर्मच जर नाही टिकला, कळलं नाही ही माझी आई आहे, काय सांगतो आपला धर्म? मातृदेवो भव, पितृदेवो भव, हे आपल्या धर्माने सांगितलं ना आपल्याला. अरे अपराध झाल्यानंतर सजा देणारं सरकार आहे, पण अपराध होऊ नये याकरता सावध करणारा वारकरी संप्रदाय आहे. अपराध होऊ नये याकरता अगोदर सावध करणारा वारकरी संप्रदाय आहे. आपण शिकवलं पाहिजे. आपला भारत महाराष्ट्र हा संस्कृती प्रधान आहे. आपला भारत संस्कृती प्रधान देश आहे. मग आपली संस्कृती कोणती आहे? आता या 2.5-3 वर्षात जे काही प्रकार घडले, ही आपली संस्कृती आहे का? राजकारणी लोकांच्या वागण्यावरून महाराष्ट्राची, भारताची संस्कृती ठरत नाही. ज्ञानोबा तुकोबारायांच्या विचारावर महाराष्ट्राची आणि भारताची संस्कृती आहे. राजकारणी लोक आता ते हे झाल्यानंतर काही लोकांच्या चर्चा झाल्या, उद्धव साहेबांना आणि राज साहेबांना एकत्र येणं आज काळाची गरज आहे. सध्या तुझ्या बापानं आणि तू एका घरात राहणं गरजेचं आहे. सध्या तुझ्या चुलत्यानं आणि तुझ्या बापानं एकत्र राहणं गरजेचं आहे. सध्या तुझ्या भावकीनं आणि तू प्रत्येक कार्यक्रमात एकत्र येणं गरजेचं आहे. अरे आपलंच धड नाही, त्याची कुठे तपासत बसायला लागले तुम्ही? आज ही गरज आहे. आज गरज काळाची ही आहे महाराज. अरे जेव्हा आपली माणसं आपल्याला कळतील तेव्हा घडणारे प्रकार सुद्धा घडणार नाहीत. आपली माणसंच जर आपल्याला कळले नाही आणि आपल्या माणसापेक्षा जर पद मोठं वाचलं तर माणूस व्यभिचाराकडे जात असतो. माणूस वाईट प्रवृत्तीकडे कधी जातो? जेव्हा आपली माणसं आपल्याला कळत नाही तेव्हा. आणि आपली माणसं आपल्याला कळली, माझ्या माणसापेक्षा माझ्या नात्यापेक्षा या जगात काहीच जर मोठं नाही हे जर कळलं, तर हे 2.5-3 वर्षात घडलेला एकही प्रकार घडणार नाही. माझं बोलणं लक्षात ठेवा. धर्मच जर नसेल तर हे प्रकार घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी विनंती राहील तुम्हाला, आपल्या धर्मानं आपल्याला शिकवण दिलेली आहे. आपली आई आपलं दैवत आहे. आणि या दोनही मुलीला हे कळलं, रत्नाताई आणि बालीताई.
आणि त्यांचे दोघांचेही मिस्टर मी धन्यवाद देईन यांना बरं का. लक्षात घ्या की आपला, आणि मी सांगे तुम्हाला, घराला सांभाळणारा बाप पण बापाला सांभाळणारी मुलगी असते बरं का. घराला पोसणारा बाप असतो पण बापाला सुद्धा पोसणारी घरातली मुलगी असते. पोरग कधी विचारणार नाही तुम्ही बाबा जेवले का नाही, बरोबर आहे, पण पोरगी बापाला विचारल्याशिवाय जेवणार नाही. बाबा तुम्ही जेवले का, ही विचारपूस करणारी घरातली मुलगी असते. तुम्ही अनुभव घ्या कधी सुद्धा. मुलीकडं जे तळमळ प्रेम असताना सहसा पुरुषांमध्ये ते दिसत नाही. लक्षात ठेवा. मग घराबद्दल, आपल्या आईबद्दल, वडिलाबद्दल जी तळमळ मुलीच्या अंतःकरणात असते कदाचित मुलाच्या ती सापडणार नाही आपल्याला. लक्षात घ्या. म्हणून महाराजांना म्हणावं लागलं, कोळी कन्या मग पुत्र. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. अगोदर मुलीला प्राधान्य दिलेले आहे. ओम नमः पार्वती पती हर हर. अगोदर पार्वती नाव आहे. सीताराम का राम सीता? सीताराम पहिले, सीता मग राम. राधा कृष्ण का कृष्ण राधा? राधा कृष्ण. नारायण लक्ष्मी का लक्ष्मी नारायण? लक्ष्मी नारायण. सीताराम राधे श्याम. ओम नमः पार्वती पती हर हर महादेव. अगोदर मुलीला प्राधान्य दिलेले. संप्रदाय काय चुकीचा आहे? पुरोगामी म्हणून घेणाऱ्यांनी, ज्यांनी वाटतंय स्त्रियांना डावलणारे हे लोक आहेत, अजिबात नाही महाराज. तुम्ही आत्ताशी कुठं 50% आरक्षण दिले? आमच्या साधू संतांना 100% आरक्षण दिलेलं आहे. तुम्ही कधीतरी अनुभवा, अभ्यासा. ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. आपल्या संप्रदायासारखा श्रेष्ठ संप्रदाय नाही आहे. मग काय शिकवण आहे आपल्या संप्रदायाची, लक्षात ठेवा. म्हणून आई हे दैवत आहे. या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल ना, त्याचं नाव आई आहे. करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण सीझरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते. बाळांत या शब्दाचा अर्थ असा आहे मायाव, झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत, याला म्हणतात बाळांत. आई एखाद्या मुलाला जन्म देते ना, तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो बरं का. आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो. आपला चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे जगात आपल्याला खूप माणसं मिळतील. आपले गुण पाहिल्यावर प्रेम करणारे जगात आपल्याला खूप माणसं मिळतील. पण आपला चेहरा न पाहता, आपले गुण अवगुण न पाहता, जगात येण्याच्या अगोदर न पाहता 9 महिने 9 दिवस पोटातच जी आपल्यावर प्रेम करते तिला आई म्हणतात. तिला आई म्हणतात. म्हणून प्रतिमा में भगवान नहीं होते. प्रतिमा में भगवान नहीं होते, लेकिन प्रतिमा में भगवान जरूर होते. लक्षात ठेवा. आई म्हणजे या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं दैवत आहे. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. म्हणून म्हणतात ना, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है. माँ देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ. या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल तर त्याचं नाव आई वडील आहे. ज्याच्या जीवनातले आई वडील गेले त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. म्हणून म्हणतात पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा 28 युग झाले आपल्याला पाहायला मिळतो. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता. पण पुंडलिक रायानं काय केलं होतं तर आई वडिलाची सेवा केली होती. म्हणून म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आई विना भिकारी. आई वाचुनी पोर वेगळी, नाती तुटले पार. मावळला आधार आईचा, मावळला आधार. आपल्या जीवनाला आधार देणारे आई वडील असतात. पण त्या आई वडिलाची सेवा केली पाहिजे. महाराज या जावयासाठी, या मुलींसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. वरुण राजानं 2-3 मिनिटं अगोदर आगमन केलं.
3 मिनिटच माझ्याकडे राहिलेले आहे, पण पावसाची गरज आहे, बरोबर आहे ना? मला वाटतं भरपूर पाऊस आला पाहिजे. कीर्तन अजून 8 दिवसानं ठेवतील लोक, चांगला पाऊस आला म्हणतील ते पावसाचा मारा जाणार, बरोबर आहे ना? असं आहे का? गरज आहे आज पावसाची, लक्षात ठेवा. आणि पावसात भिजल्यावर 55 आमदार येऊ शकतात. 55 कीर्तन व्हायला अडचण काय आपल्याला? आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार, तळपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवनाकार, नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेल. आई देवापाशी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आपल्या जीवनाला आकार देणारे आई वडील असतात. त्या आई वडिलाला जाणून घ्यावं आणि ही जाण रत्नाताईला आणि बालिताईला आणि नवनाथ भाऊ, सुखदेव भाऊ या सगळ्या परिवाराला ही जाण आहे. म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि मी बरोबर 12:30ची वेळ दिली होती, बरोबर वाजले तर 1 मिनिट फक्त कमी आहे. सिद्धेश्वर महाराजांच्या गडाळात तर झालंय बी वेळ बरोबर आहे का, म्हणून बरोबर 12:30 वाजले. मला माहित होतं पाऊस येणार आहे, म्हणून मी लांबवण्याचा प्रयत्न केला नाही, आहे का नाही? लक्षात ठेवा, कळतं मला बागेश्वर बाबा सारखं संन्यासी बाबा की जय, आहे का? लक्षात ठेवा, पाऊस आलेला आहे. पावसानं बी आमदारासारखं करू नये, यायचं तर पटकन यावं, नाही तर तिकडेच राहावं बाबा. हे येणारे 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 म्हणून परेशान्या होतात लोकांच्या, आहे का नाही? म्हणून पुन्हा एकदा सगळ्या परिवाराला धन्यवाद देतो. मृदंगाचार्य, गायनाचार्य, महाराज मंडळी सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. अनवानीला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.